कारल्याची भाजी म्हटलं की अनेक जणाला नकोशी वाटते, पण पौष्टिक गुणांसाठी तितकंच ओळखलं जातं. कारल्यामध्ये अनेक जीवनसत्व असतात. बिलकुलच कारल्याची भाजी कडसर होणार नाही या पद्धतीने बनवली तर. नमस्कार यूट्यूब फॅमिली. कारल्याची भाजी बनवायची आहे. कारले घेतलेले आहेत. कारले धुवून घ्यायचे आहेत. कारले धुवून घेतले. कारले कट करून घ्यायचे. दोन्ही साईडचा भाग कट करायचा आहे. कारल्याच्या मधलं बी काढून घ्यायचं आहे. पूर्ण बी काढून घेतलेलं आहे. बी काढून घेतलेले आहे. पूर्ण कारल्यामधलं बी काढलेलं आहे. कट करून घ्यायचे आहेत. गोल अशी रिंग बनवून घ्यायची. सगळे कारले असेच कट करायचे आहेत. कारले कट करून घेतलेले आहेत. सगळे असे कट केलेले आहेत. कारले जास्त लहान घ्यायचे नाहीत, मोठेच घ्यायचे आहेत. लहान जास्त कडवट असतात, त्यासाठी मोठेच घ्यायचे आहेत. कारल्यामध्ये हळद टाकले, मीठ, थोडंसं मीठ टाकायचे. एकत्र बनवून घ्यायचे. हळद आणि मीठ पूर्ण लावून घ्यायचे. कडवटपणा जाण्यासाठी. असंच ठेवायचं आहे 10 मिनिट कडवटपणा जाण्यासाठी. हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. 10 मिनिट असंच ठेवायचं आहे. हळद आणि मीठ लावून ठेवल्यानंतर जास्त कडसर लागत नाही. 10 मिनिट झाले. पाणी सुटलेलं आहे. पाणी टाकायचे आणि धुवून घ्यायचे आहेत. पूर्ण एकत्र बनवून धुवून घ्यायचे आहेत. कडसरपणा कमी होतो. पिळायचे आहेत. पिळून घ्यायचे आहेत सगळे. पिळून घेतले. तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. भाजायचे आहेत तेलामध्ये. तेलामध्ये भाजून घ्यायचे. पाच मिनिट भाजून घ्यायचे, जास्त वेळ नाही. भाजलेले आहेत, काढायचे आहेत.
छान असे भाजलेले आहेत. भाजलेले आहेत. फोडणी द्यायची. कारले भाजून घेतले तेच तेल वापरणार आहे मी फोडणीसाठी. तेल गरम झाले, जिरे टाकले. जिरे भाजले, कांदे टाकायचे. कांदे जास्तच घेतलेले आहेत मी. कांदे जास्तच टाकायचे आहेत. कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजलेला आहे. पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा धने पावडर, लसणच्या पाकळ्याच टाकलेल्या आहेत. एकत्र बनवलं आहे. भाजलेले कारले टाकायचे. एकत्र बनवून घ्यायचे. शेंगदाण्याचं कूट मोठं घ्यायचं आहे, लहान नाही. मीठ, आणखीन जास्त चव लागण्यासाठी साखर टाकायची 1 चम्मच. कसुरी मेथी टाकायची थोडीशी. कोथिंबीर टाकायची. भरपूर अशी कोथिंबीर टाकली. छान असे कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तयार झालेली आहे भाजी. ही भाजी नक्की बनवून पहा. छान अशी कारल्याची भाजी झालेली आहे. तुम्ही पण नक्की बनवून पहा. बिलकुलच कारल्याची भाजी कडसर होणार नाही या पद्धतीने बनवली तर.